अहिल्यानगरात पुन्हा संचालक बेपत्ता, भाजपाच्या बड्या नेत्याच्या भावालाच पळून नेलं. जिल्हा बँक निवडणुकीआधी राजकीय खळबळ. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी पारनेर तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदानापासून रोखण्यासाठी संचालकाला पळून नेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष दुधाडे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सोसायटीचा ठराव प्रक्रियेत मतदान करणे त्यांचे भाऊ शिवाजी दुधाडे 9 जुलैपासून बेपत्ता आहेत. तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की रात्री एका फोनवरून शिवाजी दुधाडे आपल्यासोबत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोघांचेही मोबाईल बंद झाल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला, मात्र त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. फिर्यादीने संशय व्यक्त केला आहे की आगामी ठराव बैठकीत विशिष्ट गटाला मतदान करू नये या उद्देशाने त्यांना कुठेतरी लपवून ठेवण्यात आले असावे. या आरोपांमुळे पारनेर तालुक्यात मोठी राजकीय चर्चा रंगली असून पोलिसांनी तक्रारीच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे.